साहेब आज 28 जून आहे आणि संध्याकाळचे 7 वाजू लागले आणि त्याचबरोबर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर पाऊस पडला परंतु काही भागामध्ये झडीचे वातावरण तयार झालेलं आहे तर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ते वातावरण कधी बंद होईल नेमकं. तर आज देखील समजा आज 28-29 भाग बदलत ना जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, इकडे हिंगोली, वाशिम, नांदेड हो. या भागात पाऊस पडणार आहे. म्हणजे किती 28-29. आणि त्याचबरोबर साहेब काही शेतकऱ्यांचा असे पण क्वेश्चन बघितले मी प्रश्न बघितले बघा की काही भाग जसं की बुलढाणा साईड असो किंवा इकडं बीड साईड असो त्यांचं म्हणणं आहे की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्याप पूर्णतः म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात तर त्यांचं राहिलेल्या भागात जे सुटलेल्या भागात एकंदरीत त्यांना कधी पाऊस नेमकं असं काही प्रश्न आहे. 30 जून 1 जुलै 2 आणि 3 जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे. हो त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम हो तिकडे खूप पडणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस तसा पुढे सरकत परभणी जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात, इकडे जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार असं जाणार आहे. मध्य प्रदेशकडे खूप पडणार आहे. त्याच्यामुळे ना महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे. घाटाच्या खाली जळगावकडं, अकोटकडं, इकडं अचलपूर. हॅलो. आणि त्याच्यानंतर काय झालं आवर्षणग्रस्त तुम्हाला सांगतो बीड जिल्हा, लातूर जिल्हा, हो त्याच्यानंतर बुलढाण्याचा काही भाग आहे. तुम्हाला हो मंगळवारपासून पाऊस येईल बघा. मंगळवार म्हणजे हो 1 तारखेपासून 1, 2, 3च्या दरम्यान मग भाग बदलत पाऊस पडणार आहे तिकडे हो हो त्यांच्यासाठी. हो आणि कोकण आणि घाटमाथ्यावरला पाऊस चालूच राहणार आहे. त्यांचा बंदच होणार नाही. हो जरा द्राक्ष पीक यंदा जरा धोक्याचं जाईल. जरा पूर्व विदर्भ 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भ 5 खूपच पडणार आहे. हो हो सतत झाड पडणार आहे, रिमझिम पडणार आहे, कुठं ओढे नाले पडणार आहे, कुठं मुसळधार देखील पडणार आहे. विदर्भ आणि पूर्व विदर्भ 11 जिल्ह्यात. समजा आता खत टाकायचा पहिला खताचा डोस पूर्ण करायचा आहे कपाशीनं तर त्यांचे काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमकं आता द्यायला चालेल की नाही या टायमामध्ये. 5-6 किलो एकदा पाऊस येणार आहे. हा खूप जास्त याच्यामध्ये तसं जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ मी इंस्टाग्रामला बघितले ते शेतकऱ्यांचे ते कपाशीचे वगैरे ते. हा मी माझं कापसाचं चालू ठेवायला सांगणार. हो ना तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला चालेल का साहेब मग या आठवड्यात. हो देऊन टाका. आयता पाऊस येणार आहे. हा तेच म्हणलं तसं जर समजा ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते. काय आषाढी एकादशीच पाऊस कसं यावर्षी भरपूर मी कॉमेंट तुमच्या पण व्हिडिओ टाकली जुन्या. यावेळेस येणार आहे 6-7 तारखेला. 6ला ना काय होणार इकडल्या भागात पडणार आहे पण 7ला मात्र चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी. जुलैच्या. हो 6, 7, 8च्या दरम्यान.